प्रेज लॉर्ड सर्वांना. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये सर्वांचे स्वागत आहे. परमेश्वराने ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यासोबत समेट केलं आहे, म्हणून त्याची इच्छा आहे की आपण देखील ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्यासोबत समेट करण्याची गरज आहे. आपण 2 करंथी 5 अध्याय 17 वचन बघू. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन असं म्हणतंय की जो ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे. पहा, जुने ते होऊन गेले आणि परमेश्वराने आपल्याला नवीन केलं आहे. ख्रिस्तामध्ये त्याने आपल्याला नवीन जीवन दिलं आहे. अनेक वेळा आपल्याला असं वाटतंय की आपण ख्रिस्ती कुटुंबामध्ये आपला जन्म झाला, आपण ख्रिस्ती म्हणून जन्मलो, आपण आपल्या शाळेमध्ये आपल्या अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी आपण सांगतो इतरांना की आपण ख्रिस्ती आहे. पण आपण ख्रिस्ती म्हणून जन्मलो याचा अर्थ असं नाहीये की आपला नवीन जन्म झाला आहे. अनेक वेळा आपण चर्चला जातो, बायबल वाचतो, प्रार्थना करतो, याचा अर्थ असा नाही की आपण खरंच ख्रिस्ताला ओळखतो. जे आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलं, जे आपल्याला शिकायला भेटलं त्याप्रमाणे आपण चालतो. पण ख्रिस्ताला ओळखणं म्हणजे त्याच्या वचनाप्रमाणे चालणं, त्याची आज्ञा पाळणं. जर आपण बायबल वाचतो तर आपल्याला कळतंय की ख्रिस्त आपल्याला काय सांगतो, ख्रिस्त नेमका आपल्याकडून काय अपेक्षा करतो, प्रभू येशू आपल्याकडनं काय अपेक्षा करतो. आपण जन्माचे ख्रिस्ती आहोत हे महत्वाचं नाहीये, तर ख्रिस्तामध्ये आपला नवीन जन्म होणं महत्वाचं आहे. कारण देवाचं वचन म्हणतंय की पहा, ख्रिस्तामध्ये तुम्ही नवीन निर्मिती आहात, नवीन उत्पत्ती आहात. वी आर अ न्यू क्रिएशन इन क्राइस्ट. म्हणून ख्रिस्ताला ओळखणं गरजेचं आहे, ख्रिस्ताची आज्ञा पाळणं गरजेचं आहे. प्रभू येशूला ओळखणं याचा अर्थ सतत त्याच्यासोबत बोलणं, त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं आणि काही गोष्टी जे जुने स्वभाव आहेत, जे जुने गोष्टी आहेत, जे ख्रिस्ताला न आवडणारे आहेत, ते सोडण्याची आपल्याला गरज आहे. अनेक वेळा आपल्याला असं वाटतंय की ख्रिस्तामध्ये येण्याच्या आधी म्हणजे ख्रिस्ताला ओळखण्याआधी आपण बघतो की आपलं जे मागील जीवन आहे, त्या मागील जीवनाकडे जर आपण बघितलं तर आपल्याला असं वाटेल की किती चांगल्या गोष्टी होते. म्हणजे काही गोष्टी जे होते जगातले, ज्या गोष्टींमध्ये आपण रममान झालो होतो, काही व्यसनांमध्ये, काही वाईट स्वभावांमध्ये, काही अडखणामध्ये, आपल्याला असं वाटते की त्या गोष्टीमध्ये सुख होतं, त्या गोष्टीमध्ये आपण कम्फर्टेबल होतो, त्या गोष्टीमध्ये आपण रममान होतो, त्या गोष्टीमध्ये आपण एन्जॉय करत होतो आपल्या मित्रांमध्ये, आपल्या वाईट संगतीमध्ये. पण हे सैतानाकडनं आपल्याला फसवण्याचं एक मार्ग आहे, सैतानाकडनं फसवण्याचं कार्य आहे. सैतान आपल्याला असं दाखवतो की काही गोष्टी, जुन्या सवयी, आपले जे जुने स्वभाव आहेत त्यामध्ये तो आपल्याला कम्फर्टेबल करतो, त्यामध्ये तो आपल्याला असं कम्फर्ट देतो की आपण त्यातून बाहेर निघू शकत नाही. सैतान आपल्याला आपल्या जुन्या सवयींमध्ये, जुन्या स्वभावामध्ये अडकून ठेवतो. आणि सैतानाचं हे उद्देश आहे की जे ख्रिस्तानी आपल्याला नवीन जन्म दिला आहे, नवीन जीवन दिलं आहे, त्या नवीन जीवनाकडे न जाता, त्या नवीन जन्माचा अनुभव न घेता आपण त्या जुन्या गोष्टीमध्ये, जुन्या सवयींमध्ये, जुन्या स्वभावांमध्ये, जुन्या संगतीमध्ये, वाईट गोष्टीमध्ये, अडखणामध्ये, पापांमध्ये आपण अडकून राहावं, ही त्याची इच्छा आहे सैतानाची. तर हे आपण ओळखून घेऊन आपण ख्रिस्ताची इच्छा आपल्याबद्दल काय आहे हे समजणं गरजेचं आहे. ख्रिस्ताची इच्छा ही आहे, ख्रिस्ताची योजना ही आहे की आपण त्याच्याद्वारे परमेश्वरासोबत समेट करावा, कारण त्याने आपले पाप स्वतःवर घेतले. देवाचं वचन असं म्हणतंय की जो झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, आणि प्रभू येशूने त्या वधस्तंभावरचं मरण स्वीकारून तो वधस्तंभावर टांगला गेला, तो आपल्या पापांसाठी, आणि त्याने आपले पाप स्वतःवर घेतले यासाठी की तो आपल्यासाठी शापित झाला आणि आपण नीतिमान ठरलो. कारण त्याने आपले पाप घेतले आणि त्याचं नीतिमत्व आपल्याला दिलं आणि परमेश्वराच्या नजरेमध्ये आपण नीतिमान ठरलो. पण कोणत्या प्रकारे? जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो.
त्याने वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं, पण जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तर आपण नीतिमान ठरत नाही. कारण देवाचं वचन म्हणतं की नियमशास्त्राप्रमाणे नाही, तर त्याच्या वधस्तंभाच्या मरणाद्वारे आपण नीतिमान ठरलो आहे. नियमशास्त्राच्या प्रमाणे कोणी नीतिमान ठरत नाही. कारण नियमशास्त्र हे दोष लावण्यासाठी आहे. नियमशास्त्र माणसाला दोष लावते, ते आपल्याला आपले दोष दाखवते. पण प्रभू येशूने आपले दोष स्वतःवर घेतले आणि आपल्याला नीतिमान ठरवलं. कारण आपण जेव्हा प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, त्याच्या इच्छेप्रमाणे चालतो, त्याची आज्ञा पाळतो, त्याच्या वचनाप्रमाणे आपण वागतो, त्यावेळेस आपण नीतिमान ठरतो. आणि जुन्या गोष्टी हे महत्वाचे नाहीयेत. जुन्या सवयी, जुने स्वभाव, जुने व्यसन, जे पण जुनी संगती आहे, ती गोष्टी सोडून नवीन जीवनामध्ये जाण्याची गरज आहे. आणि देवाने जे आपल्याला नवीन जीवन दिलं आहे, त्याचा अनुभव आपल्याला घेण्याची गरज आहे. कारण जुन्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाचे नाहीयेत. कारण देवाचं वचन म्हणतं की आपण जर नवीन निर्मिती आहोत, नवीन जन्म आपला झाला आहे, तर आता आपण पापामध्ये मेलेलो आहोत. आपलं शरीर पापामध्ये मेलं आहे. आपला आत्मा आता ख्रिस्तामध्ये जिवंत आहे. आपण जगतो तर आपण ख्रिस्तामध्ये जगतो आणि आपण ख्रिस्तामध्ये जगतो आणि ख्रिस्त आपल्यामध्ये जगतो. आपलं शरीर हे पापासाठी मेलेलं आहे. आपण जगतो तर फक्त ख्रिस्तासाठी आणि ख्रिस्तामध्ये, आणि ख्रिस्त आपल्यामध्ये जगतो. गलतीकारास पत्र याचा 2 अध्याय 20 वचन आपण बघू. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी वचन असं म्हणतंय, पॉल म्हणतो की मी आता जगतो तर ख्रिस्तासाठी जगतो. आपल्याला जे नवीन जीवन प्रभू येशूने दिलेलं आहे, त्या जीवनामध्ये आपण जगत नाही, तर आपल्याद्वारे ख्रिस्त जगतो. आपण ख्रिस्तामध्ये जगतो आणि ख्रिस्त आपल्यामध्ये जगतो. म्हणून जे जुने गोष्टी आहेत ते सोडण्याची आपल्याला गरज आहे. जे जुने स्वभाव, जे आपल्याला अडखण करणारे किंवा जे आपल्याला कम्फर्ट देणारे पण होते, काही गोष्टी आपल्याला सोडणं खूप अवघड आहे. कारण त्या गोष्टीमध्ये आपल्याला वाटतं की ह्या गोष्टीमध्ये सुख आहे. पण जर ते देवाच्या इच्छेने नाहीये, देवाच्या विरोधात आहे, तर ते सोडणं गरजेचं आहे. आणि जे नवीन जीवन आहे, जे नवीन जन्म आहे, त्या नवीन जन्माचा अनुभव प्रभूशी जेव्हा आपल्याला देतो, तर त्या नवीन जन्मामध्ये मागील जीवनाकडे न बघता, मागील गोष्टींकडे न बघता, पुढे त्याच्या इच्छेकडं, त्याच्या योजनेकडं, त्याच्या पाचारणाकडे बघून, ख्रिस्ताकडे बघून चालण्याची गरज आहे. आपण बघतो की लोटाच्या कुटुंबाला जेव्हा परमेश्वराने सदोम आणि गमोरातून काढलं, त्यावेळेस त्यांना बाहेर काढताना परमेश्वराने एक आज्ञा दिली की मागे वळून बघू नका आणि पुढे चालत राहा. त्यावेळेस पुढे जात असताना लोटाच्या पत्नीने एक चूक केली. तिने मागे वळून बघितलं आणि तिने बघितलं की तिचं जे घर आहे, शहर आहे, जी तिची संपत्ती आहे, जे प्रॉपर्टी असेल किंवा जे पण तिचे जे गोष्टी होती त्या ठिकाणी, जे पण तिचे आवडते काही गोष्टी असतील, त्या ठिकाणी तिने वळून बघितलं आणि त्याच ठिकाणी ती मिठाचा खांब झाली. अनेक वेळा आपण ख्रिस्तामध्ये पुढे चालत असताना आपण मागं बघतो आणि आपण चूक करतो. परमेश्वराची इच्छा आहे की जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये आपल्या नवीन जीवनामध्ये चालतो, आपण जेव्हा नवीन निर्मिती बनतो, त्यावेळेस त्या मागील जीवनाकडे आपल्याला बघण्याची गरज नाही. कारण परमेश्वराने ख्रिस्तामध्ये सर्व काही आपल्यासाठी नवीन केलं आहे. त्याने आपल्याला नवीन जीवन दिलेलं आहे. त्यामुळे जे मागील जीवन आहे, जे गोष्टी आपल्यासाठी जे लाभदायक असे आपल्याला वाटत असतील, जे सुख देणारे आपल्याला वाटत असतील, जे कम्फर्ट देणारे आपल्याला वाटत असतील, ते गोष्टी देखील सोडून ख्रिस्ताच्या नवीन जीवनामध्ये पुढे चालत राहण्याची आपल्याला गरज आहे. आपण यशायाचा 43वा अध्याय आणि 18 आणि 19 वचन बघू. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे,
आत्ताच ती उद्भवत आहे. तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतंय की जुन्या गोष्टींकडे पाहत बसू नका, जुन्या गोष्टींकडे बघू नका, मागील गोष्टी ज्या आहेत मागील जीवनाकडे बघू नका, कारण परमेश्वर आपल्या जीवनामध्ये सर्व काही नवीन करणार आहे. तो अरण्यात मार्ग तयार करणार आहे. तो असे काही गोष्टी करणार आहे की जे गोष्टी मागील जीवनामध्ये आपल्यासाठी अशक्य होते, जे गोष्टी मागील जीवनामध्ये आपल्यासाठी घडले नाही, त्या गोष्टींसाठी आपण प्रार्थना करत होतो. अनेक वेळा खूप साऱ्या गोष्टींसाठी आपण प्रार्थना केली, विनंती केली, परमेश्वराकडे आपण रडलो असेल. पण तर या ठिकाणी वचन असं म्हणतंय की मागील जीवनाकडे बघत बसू नका, मागील गोष्टींकडे बघू नका, मागील जीवनाकडे बघू नका, कारण परमेश्वर सर्व काही नवीन करणार आहे. त्याने आपल्याला नवीन जीवन दिलं आहे. ख्रिस्तामध्ये त्याने आपल्याला नवीन केलं आहे. तर मागील जे आपले सवय आहेत, जे आपल्याला लाभधारक वाटत असतील, मागील जे काही स्वभाव असेल, जे आपल्याला लाभधारक असं वाटत असेल, जे कम्फर्ट देणारे गोष्टी आहेत, ते सोडून ख्रिस्ताकडे बघून नवीन जीवनामध्ये चालण्याची गरज आहे. आणि जेव्हा आपण हे करतो त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की मी अरण्यात मार्ग तयार करणार आहे. मी असे काही गोष्टी करणार आहे जे तुमच्याने होणार नाही, ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात. परमेश्वर असे काही गोष्टी करणार आहे. नवीन दरवाजे परमेश्वर उघडणार आहे. नवीन ऑपॉर्च्युनिटीज परमेश्वर देणार आहे. जे इम्पॉसिबल गोष्टी आहेत, जे अशक्य गोष्टी आहेत, ते परमेश्वर शक्य करणार आहे. कारण आपण ख्रिस्तामध्ये नवीन निर्मिती आहोत, आपण नवीन उत्पत्ती आहोत, आपण ख्रिस्तामध्ये नवीन झालो आहोत. परमेश्वराने आपल्याला नवीन केलं आहे, आपल्याला नवीन जीवन दिलं आहे. म्हणून जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये येतो, जेव्हा आपल्याला नवीन जन्म होतो, जेव्हा आपल्याला नवीन जीवन भेटतं, त्यावेळेस त्या जुन्या गोष्टी जे आपल्याला कम्फर्ट वाटत होते, ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद भेटत होता, ज्या गोष्टीमध्ये आपण रमत होतो, पण ते जगिक गोष्टी, जगिक पापांमध्ये, ते सर्व गोष्टी सोडून ख्रिस्तामध्ये आपल्याला चालण्याची गरज आहे. आणि जेव्हा आपण हे करतो त्यावेळेस देवाचं वचन म्हणतंय की तुम्ही जेव्हा मागील गोष्टीकडे बघणार नाही आणि नवीन जीवनामध्ये चालणार, मी सर्व काही नवीन करणार आणि अशक्य गोष्टी शक्य करणार, तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडणार. आणि ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता ते सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार. कारण परमेश्वर हे म्हणतो की त्याने आपल्याला नवीन केलं आहे. म्हणून जुने गोष्टी होऊन गेले, तर आता आपल्याला नवीन गोष्टीमध्ये चालण्याची, नवीन जीवनामध्ये चालण्याची गरज आहे. आणि यासाठी आपण प्रार्थना करू की परमेश्वराने त्याच्या कृपेने, त्याच्या दयेने ख्रिस्तामध्ये आपल्यासोबत जो समेट केला आहे, त्या समेटामध्ये त्याच्यावर विश्वास ठेवून, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या सेवेमध्ये, त्याच्या पाचारणामध्ये आपल्याला अधिकाधिक वाढवावं. आणि त्या नवीन जीवनाकडे चालत असताना आपण आपला वाईट स्वभाव, आपले जुने गोष्टी, जुना स्वभाव हे सर्व सोडून त्याच्या वचनाकडं, ख्रिस्ताकडे फोकस करून आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करून चालत राहावं. यासाठी आपण प्रार्थना करू. आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. या वचनाच्या माध्यमातून नक्कीच प्रभू येशू तुमच्या सोबत बोलला असेल. जर तुमच्या काही प्रार्थना विनंती असतील तर नक्की आम्हाला कळवा. आमेन. आमेन.